Good morning, everybody. Yesterday, we had seen that the second question, which has been asked to the writer Satyajit Ray by the interviewers, and that second question was, who has impacted, influenced on your life, on your work? And the writer Satyajit Ray answered that, replied that, means he took some name, or we can say he replied that there were some names of directors from foreign countries and some of the names from Sanskrit dramas and other. So he told that there are these names that influenced me on my life and on my work. And after that, in the end, that Satyajit Ray told here or stated here that let me digress and relate an incident. म्हणजे मला आता इथून विषयांतर करू द्या to change that topic and to tell something, that is digress. In 1958, I was invited to attend a film seminar at the Flaherty's Place in Vermont in the United States. What happened? In 1958, the writer Satyajit Ray was invited to attend a film seminar which was happened or which was took place at the Flaherty's Place in Vermont in the United States. 1958 ला लेखकांना फ्लॅरिटीच्या प्लेसला किंवा वर्मंट युनायटेड स्टेट्सला बोलावण्यात आलं होतं फिल्म सेमिनार अटेंड करण्यासाठी. मिसेस फ्लॅहर्टी हॅड read somewhere of her husband's influence on my work and was already an admirer of Pathir Panchali. Meanwhile, what happened? Mrs. Flaherty, she might have read somewhere of her husband's influence on the work of Satyajit Ray and she became an admirer of पाथेर पांचाली और वी कॅन से सत्यजित राय. मग मिसेस फ्लॅर्टीनं कुठेतरी सत्यजित रायनं लिहिलेलं जे होतं की माझ्यावर फ्लॅर्टी यांचा माझ्या कामावर किंवा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे, हे असं कुठेतरी लिहिलं होतं आणि ते मिसेस फ्लॅर्टीच्या वाचनामध्ये आलं असेल आणि म्हणूनच मिसेस फ्लॅर्टीनं पाथेर पांचाली नावाची फिल्म अगोदरच पाहिली होती आणि एवढंच नाही तर त्या पाथेर पांचालीची ती ऍडमायरर सुद्धा बनली होती, म्हणजे ती सतत त्या फिल्मची स्तुती करत होती. शी टोल्ड मी दॅट द फिल्म हॅड द अनमिस्टेकेबल रिंग ऑफ ट्रूथ इन इट अँड देन आस्क्ड मी हाऊ आय हॅड हँडल्ड द पीपल, द चिल्ड्रेन, द ओल्ड आंटी अँड सो फोर्थ, and whether I faced the same problems as her husband did. So she became admirer of Pathir Panchali. Okay, she became admirer of Pathir Panchali and she told me that the film had the unmistakable ring of truth and in it and she told Satyajit Ray that the film is really had the unmistakable ring of truth. म्हणजे हा जो पिक्चर आहे पूर्ण सिनेमा आहे, हा सिनेमा म्हणजे मीन्स दॅट इज द अनमिस्टेकेबल रिंग ऑफ ट्रूथ, म्हणजे खरा म्हणजे सत्यपणा या फिल्म मध्ये दाखवलेला आहे. जणू काही दॅट इज अ अनमिस्टेकेबल रिंग म्हणजे जणू काही चुकाविहीन बनवलेली एक रिंग आहे तो सिनेमा, म्हणजे संपूर्ण सिनेमा सत्याभोवती फिरतो. And then asked me how I had handled the people, the children, the auntie, and so forth, and whether I faced the same problems as her husband did. आणि त्याच्यानंतर ती मिसेस फ्लॅर्टी लेखकांना विचारते की हाऊ द रायटर सत्यजित राय हँडल्ड द पीपल, द चिल्ड्रेन, द ओल्ड आंटी अँड सो फोर्थ, म्हणजे त्यांनी त्या पिक्चर मधल्या सर्व लोकांना कसं हँडल केलं, कसं त्यांना वागवलं, कशी ट्रीटमेंट दिली, म्हणजे सर्व लोकांना, मुलांना आणि म्हाताऱ्या आंटीजला त्यांनी कसं हँडल केलं त्या पिक्चरच्या शूटिंगच्या वेळेस हे विचारते. अँड वेदर आय फेस द सेम प्रॉब्लेम्स ऍज हर हजबंड डीड, आणि हे सगळं करत असताना म्हणजे ज्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स, ज्या पद्धतीच्या समस्या त्यांच्या
पतींनी फेस केलेल्या असतात, त्याच पद्धतीच्या समस्या त्यांना सुद्धा आल्या का, त्याच पद्धतीचे प्रॉब्लेम्स त्यांनी सुद्धा फेस केले का, हे सुद्धा म्हणजे मिसेस फ्लॅहर्टी लेखकांना विचारत असतात. It was not easy to bring myself to break her illusion, but I did it. And further, writer stated that it was not easy for the writer to bring myself to break her illusion, but I did it. परंतु लेखक पुढे म्हणतात की मिसेस फ्लॅहर्टीचा जो इल्युजन होता, जो एक भ्रम होता, तो भ्रम तोडणं मला पाहिजे तेवढं सोपं नव्हतं. बट ऍट लास्ट ही डिड इट. परंतु लेखकांनी ते एकदम व्यवस्थितरित्या मिसेस फ्लॅहर्टी यांना समजावून सांगितलं. आय टोल्ड हर दॅट none of the main actors came from that village or from any village for that matter. So, writer stated that I told her that none of the main actors came from that village or from any village for that matter. Actually, she was thinking that in Pather Panchali, whatever actors were there, all those actors were come from the same village. But writer told her that means I told her that none of the main actors came from that village or from any village for that matter. परंतु जेव्हा लेखकांनी सांगितलं त्यामधले जे कोणते ऍक्टर्स होते ते कोणताही ऍक्टर त्या पर्टिक्युलर व्हिलेज मधून खेड्यामधून आलेला नव्हता किंवा कोणत्याही खेड्यामधून तो रोल परफॉर्म करण्यासाठी आलेला नव्हता असं लेखकांनी मिसेस फ्लॅहर्टी यांना सांगितलं. The children were studying in a school in Calcutta. The mother had a Master of Arts degree and the old auntie had been on the professional stage. And further, the writer stated that the children were studying in a school in Calcutta. Whatever children the writer had taken in his film Pather Panchali, all those children were studying in a school in Calcutta. जे मुलं लेखकांनी त्या पिक्चर मध्ये विशिष्ट रोल प्ले करण्यासाठी घेतले होते ते सर्व मुलं कोलकात्याच्या एका स्कूलमध्ये शिकत होती असं लेखक मिसेस फ्लॅहर्टी यांना सांगतात. द मदर हॅड अ मास्टर ऑफ आर्ट्स डिग्री अँड द ओल्ड आंटी हॅड बीन ऑन द प्रोफेशनल स्टेज. फर्दर ही स्टेटेड दॅट the mother which he had shown in that film, that particular mother had a master of arts degree. म्हणजे एक आईचं कॅरेक्टर त्या पिक्चर मध्ये होतं, ते आईचं कॅरेक्टर म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स त्या आईनं केलेलं होतं. अँड द ओल्ड आंटी हॅड बीन ऑन द प्रोफेशनल स्टेज. आणि एक ओल्ड आंटी त्या पिक्चर मध्ये दाखवली होती, ती ओल्ड आंटी सुद्धा एक प्रोफेशनल स्टेजला होती किंवा प्रोफेशनल आर्टिस्ट होती. I hope that you have got it. You have understood whatever I have taught you. It took me quite a while to convince म्हणजे खात्री देणे, Mrs. Flaherty that in films it was the end result that mattered and the fact that the characters were faked implied means to express, faked means बनावट म्हणतो आपण त्याला. No lack of sympathy for the people portrayed. See, it took me quite a while to convince Mrs. Flaherty that in films it was the end result that mattered. And it took some time to convince to Mrs. Flaherty and it took some time to tell the reality that in the end the result that mattered. म्हणजे लेखकांना मिसेस फ्लॅहर्टीला सांगण्यास थोडा वेळ लागला की जो रिझल्ट असतो पिक्चरचा तो मॅटर करतो आणि बाकी गोष्टी अँड द फॅक्ट आणि वस्तुस्थिती जी असते दॅट द कॅरेक्टर्स वेअर फेक्ड इम्प्लाइड नो लॅक ऑफ सिम्पथी फॉर द पीपल पोर्ट्रेट. म्हणजे जे पीपल एखाद्या सिनेमामध्ये पोर्ट्रे केल्या जातात, म्हणजे ज्यांना पोर्ट्रे केलं जातं ही रियालिटी काही वेगळीच असते, त्यांना त्या कॅरेक्टरशी काहीही घेणं देणं नसते किंवा त्यांना त्यांच्याशी सिंपती नसते, हे सांगायला लेखकांना थोडा वेळ लागला. 10 years of filmmaking has taught me above anything else not to make a fetish. Fetish means म्हणजे त्याला म्हणतो आपण a thing of worship, म्हणजे excessive and irrational devotion to a particular thing. एखाद्या गोष्टीला वाहून घेणे म्हणतो आपण.
So 10 years of filmmaking has taught me above anything else not to make a fetish of anything. म्हणजे 10 वर्षाच्या फिल्म करिअर मध्ये त्या फिल्म करिअरनं लेखकांना एक गोष्ट शिकवली होती आणि ती गोष्ट म्हणजे की कोणत्याही गोष्टीला आवश्यकतेपेक्षा जास्त महत्व द्यायचं नाही किंवा एखाद्या गोष्टीची पूजा करायचं नाही, डिव्होट करायची नाही. आय एन्जॉय वर्किंग विथ नॉन ऍक्टर्स but also enjoy putting professionals and non-pros means non-professionals together and watch the non-pros acquire confidence from the professionals and professionals benefit from the artless simplicity of the non-professionals. So further, writer Satyajit Ray stated that I enjoy working with non-actors, but I also enjoy putting professional and non-professionals together. आता लेखक पुढे म्हणतात की मी माझ्या 10 वर्षाच्या फिल्म करिअर मध्ये किंवा 10 वर्षाचा अनुभव लेखक त्यांचा असा पद्धतीने सांगतात की आय एन्जॉय वर्किंग विथ नॉन ऍक्टर्स. म्हणजे लेखकांनी त्यांच्या 10 वर्षाच्या फिल्म मेकिंगच्या काळामध्ये बरेचसे असे नॉन ऍक्टर्स होते त्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं होतं. बट आय ऑल्सो एन्जॉय पुटिंग प्रोफेशनल्स अँड नॉन प्रोफेशनल टुगेदर अँड वॉच द नॉन प्रोफेशनल्स अक्वायर कॉन्फिडन्स फ्रॉम द प्रोफेशनल्स. आता पुढे लेखक म्हणतात की but I also enjoy watching professionals and non-professionals together. लेखकांनी म्हणजे कधी कधी नॉन ऍक्टर्सला संधी दिली होती तर कधी कधी ऍक्टर्सला सुद्धा संधी दिली होती. आणि एवढंच नाही तर जेव्हा प्रोफेशनल लोकांना नॉन प्रोफेशनल लोकांबरोबर जेव्हा लेखक काम करताना पाहत होते आणि ते काम करताना पाहून पाहून त्याचा आनंद घेत होते. आणि एवढंच नाही अँड वॉच द नॉन प्रोफेशनल्स अक्वायर कॉन्फिडन्स फ्रॉम द प्रोफेशनल. आणि ते काम करत असताना जे नॉन प्रोफेशनल आर्टिस्ट किंवा नॉन प्रोफेशनल ऍक्टर्स लेखकांकडे जे काम करत होते ते प्रोफेशनल लोकांकडून कशा स्किल शिकतात आणि कसं कॉन्फिडन्सनी काम करतात हे सुद्धा लेखकांनी शिकलं होतं. अँड प्रोफेशनल्स बेनिफिट फ्रॉम द आर्टलेस सिम्प्लिसिटी ऑफ द नॉन प्रोफेशनल्स. आणि एवढंच नाही तर प्रोफेशनल लोक कसा लेखकांना how non-professional benefits from the artless simplicity of the non-professional. म्हणजे जी आर्टलेस सिम्प्लिसिटी असते नॉन प्रोफेशनलची ती आर्टलेस सिम्प्लिसिटीचा कसा फायदा घेतात हे सुद्धा लेखकांनी शिकलं होतं, त्यांना अनुभव आला होता. आय लाईक वर्किंग ऑन लोकेशन्स इव्हन इंटेरियर्स. पुढे लेखक म्हणतात की लेखकांना द रायटर ऑलवेज लाईक वर्किंग ऑन लोकेशन्स अँड स्पेशली इंटेरियर्स. म्हणजे लेखकांना लोकेशन्सवर सुद्धा काम करायला आवडायचं आणि खास करून इंटेरियर्सवर काम करताना लेखकांना थोडी वेगळ्याच पद्धतीची म्हणजे काय म्हणू आपण आवडत असायचं इंटेरियर्सवर काम करताना. बट आय नो नाव दॅट विथ अन इमॅजिनेटिव्ह आर्ट डिरेक्टर अँड अन ऑब्झर्वंट cameraman it is possible to fake interiors so that the shrewdest professional eye is fooled. श्रेवडेस्ट मीन्स सर्वात धूर्त. परंतु लेखक पुढे सांगतात बट आय नो नाउ दॅट विथ अन इमॅजिनेटिव्ह आर्ट डिरेक्टर अँड अन ऑब्झर्वंट कॅमेरामॅन इट इज पॉसिबल टू फेक इंटेरियर सो दॅट द श्रेवडेस्ट प्रोफेशनल आय इज फुल्ड. परंतु आजकाल लेखक सांगतात की एक इमॅजिनेटिव्ह आर्ट डिरेक्टर म्हणून किंवा अन ऑब्झर्वंट कॅमेरामॅन म्हणून म्हणजे एक जबरदस्त कॅमेरामॅन म्हणून किंवा इमॅजिनेटिव्ह आर्ट डिरेक्टर म्हणून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे की इमॅजिनेटिव्ह आर्ट डायरेक्टर असो किंवा ऑब्झर्वंट कॅमेरामॅन असो, तो ऑब्झर्वंट कॅमेरामॅन आणि इमॅजिनेटिव्ह आर्ट डायरेक्टर त्याला ज्या ज्या गोष्टी इमॅजिनेशन करून म्हणजे इंटेरियर जर बनवायचं असेल तर फेक इंटेरियर सुद्धा बनवल्या जाऊ शकते. म्हणजे इमॅजिनेट करायची आपल्याला कोणतं इंटेरियर पाहिजे आणि त्या कॅमेरामॅनच्या साहाय्यानं आणि इमॅजिनेशनच्या साहाय्यानं आपण आपल्याला पाहिजे ते इंटेरियर्स बनवू शकतो. आणि ज्याला म्हणू आपण श्रेवडेस्ट प्रोफेशनल आय म्हणजे कितीही एखादा चालाक व्यक्ती असला ऑब्झर्वंट तरीही त्याला ते इमॅजिनेटिव्ह इंटेरियर्स बनवून ऑब्झर्वंट कॅमेरामॅनच्या साहाय्यानं त्याला मूर्ख बनवल्या जाऊ शकते असं लेखक इथं सांगतात. कारण आज टेक्नॉलॉजी एवढ्या चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाली की आज कोणतीही गोष्ट टेक्नॉलॉजीच्या साहाय्यानं करणं आवश्यक आहे. म्हणजे आपण
आपला फोटो कसा जरी आला तरी त्याचा बॅकग्राऊंड कसा चेंज करायचा. साधी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तुम्ही कुठेही जा फोटोमध्ये किंवा आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी शिकतो. आपला बॅकग्राऊंड चेंज करता येते. त्याच्यानंतर आजूबाजूला तुझं सराउंडिंग असते. आपल्याला जे पाहिजे ते सराउंडिंग तिथं आणता येते किंवा एखादं सराउंडिंग आपल्याला आवडलं तर त्या सराउंडिंग मध्ये आपला फोटो तिथं आपल्याला ठेवता येते. एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे आणि हे सगळं आपण करू शकतो आणि प्रोफेशनल आर्टिस्ट किंवा प्रोफेशनल कॅमेरामॅन तर वेगळंच काही करू शकतात. काहीही आजकाल काहीही शक्य आहे असं इथं लेखकांना सांगायचं आहे. परंतु पूर्वीचा जो कालखंड होता तो फार वेगळा होता. त्यांनी खऱ्या अर्थानं स्ट्रगल केलेला आहे. हे सुद्धा इथं लेखक सांगतात. परंतु आज टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं काहीच्या काही करून आपण दाखवू शकतो. सो हिअर वी हॅव फिनिश्ड अवर 4th लेसन. Thank you very much for listening me patiently. Here I would like to stop. Thank you.